100.1 मेगाहर्ट्झ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत. प्रसारित करत आहोत हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन सारिका साळवी यांचं. श्रोते हो, आयुष्य ही एक कला आहे. प्रत्येक अनुभव, सुख, दुःख, यश, अपयश हे त्या चित्रावरचे रंग आहेत. चला तर आपल्या या चित्राला सुंदर बनवूया आजच्या या हॅलो गीत बहार या कार्यक्रमात गप्पा मारून. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. कोण बोलताय? नीलराज डोके बोलतोय मी, केसापूरहून, तालुका राहुरी. मी फार आपल्या अहमदनगर आकाशवाणीचा फार जुना स्रोत आहे. अच्छा. पण काही कामांमुळे काय होतं मॅडम, म्हणजे फोन लावायला वेळ भेटत नाही. बरोबर आहे की नाही? शेतीची कामं चालू आहेत, भाजीपाला चालू आहे. अच्छा. त्यामुळं वेळ भेटला नाही फोन लावायला. मला असं वाटतं 1 वर्ष झालं असेल माझ्या अंदाजे. आज 1 वर्षानंतर तुमचा फोन लागलाय. हो, 1 वर्षानंतर तुम्हाला आज कॉल केलाय मी. अच्छा अच्छा. कोणते कोणते कार्यक्रम आवडतात? मला तसं म्हणजे आपले हे डॉक्टर असेल, आपकीपासून आपली आवड वगैरे नाही का. अच्छा. हो, आणि फोन गाणी लाईव्ह खूप चांगले कार्यक्रम असतात आपले, खूप म्हणजे दर्जेदार. धन्यवाद. आपली नगर आकाशवाणीच म्हणजे फार एकच नंबर मॅडम. एकच नंबर म्हणजे आपले नगर जिल्ह्यामध्ये तरी, नगर जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी चालेल आणि त्याच्या बाहेर म्हटलं तरी चालेल. फार म्हणजे खूप मनापासून प्रेम करणारा माणूस आहे मॅडम. अरे वा, तुमच्यासारखे हो. श्रोते आहेत म्हणूनच आम्हाला पण काम करण्यासाठी आणखी उत्साह येतो. आम्ही पण नवीन नवीन कार्यक्रम देऊ शकतो. हो ना, पूर्वी सारखं फोन करायचं बरं का, पण तेव्हा थोडासा वेळ भेटायचा. पण आता एवढं कसं झालं, फार म्हणजे दुर्लक्ष झाला असं मला वाटतं जरा. काही हरकत नाही, आकाशवाणी आपण ऐकत राहा. आणि सर्वच कार्यक्रम उत्कृष्ट असतात मॅडम आणि फार दर्जेदार. धन्यवाद. कोणताच कार्यक्रम नाही का आपल्या नगर आकाशवाणीमध्ये नाव ठेवण्याचा हा म्हणजे हेतू उद्देश हा कोणताच नसतो. सर्वच कार्यक्रम चांगले असतात. निवेदक सादर करते ते पण उत्कृष्ट आहेत, चांगले आहेत. त्यांचा आवाजाची भाषा ही खूप गोड आहे, चांगली नाही. धन्यवाद. काय वातावरण वगैरे काय? उन्हाळा खूप आहे मॅडम, खूप उन्हाळा आहे सध्याला. उन्हाळा खूप जाणवतो आणि उन्हाळ्याची खरंच सर्व श्रोत्यांनी पण काळजी घ्यावी आणि आकाशवाणी पण त्यांनी पण आकाशवाणीने पण घ्यावं आणि तुम्ही पण उन्हाचं थोडस काळजी घेतला. हो, आणि तुम्ही शेतीमध्ये काम करत असता तर मग तेव्हा तुम्ही उन्हापासून कसा बचाव करता? आम्ही कसं असतं मॅडम, सकाळच्या ज्याला म्हणतो आपण सकाळच्या टायमिंग प्रहारी ज्याला असतो, तर सकाळी थोडस ऊन नसतं. त्यामुळे आम्ही कोवड्या उन्हात थोडस काम करतो रानावनात, शेतात. आणि थोडस ऊन झालं 10-11 वाजता तर लगेच पुन्हा घरी येतो. लगेच परत नंतर 5-5:30 वाजली का पुन्हा काम चालू करतो रानावनात. चालेल. आज कोणतं गीत ऐकताय? फुलोसा चेहरा तेरा हे गीत ऐकायचं मला. आज ते निवांत जागेत जाऊन जर बसलं ना तर ते ऐकायला छान वाटतं, रानावनात, शेतात, एखाद्या झाडाखाली नाही का. चालेल. आज कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद. हॅलो. हॅलो गीत बहार. हॅलो. कोण बोलताय? नमस्कार मॅडम, मी चैतन्य अनिल जाधव, मानवरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथून बोलतोय. बोला ना, काय म्हणताय? काय नाही, आजच्या कार्यक्रमासाठी एक गाणं सांगायचं होतं. आपण काय करता? मॅम सध्या मी 12वीत आहे, ज्युनियर कॉलेज. म्हणजे आता 12वीला ऍडमिशन घेतली आहे? हो. 10वीला किती पर्सेंटेज होते? 10वीला मला 93.40. अरे वा, म्हणजे हुशार विद्यार्थी बोलतोय आमच्याशी. हो, असं समजू शकता तुम्ही. मग आता कुठे 12वी सायन्सला? हो, 12वी सायन्सला कोपरगाव संजीवनी कॉलेज इथे शिकतोय. 12वी नंतर मी NDA एक्झाम देऊन आणि भारतीय वायुसेनेत भरती होण्याचं माझं स्वप्न आहे मॅम. खूप छान, खूप छान. दिवसांपासून आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करत होतो आणि आज कुठेतरी जाऊन त्याला यश मिळालंय. खूप आनंद होतोय. हो, खूप सारे श्रोते फोन करत असतात, त्यामुळे लाईन्स कधी कधी बिझी लागतात आणि मग खूप म्हणजे सारे माझी आई श्रोत्यांचं. सांगते की त्यांच्या लहानपणापासून पण हा कार्यक्रम चालू आहे. त्यांना सुद्धा खूप आवडायचा हा कार्यक्रम. म्हणजे जे श्रोते तुम्हाला फोन करतात एकदम त्यांना घरच्यांसारखं बोलून एकदम कौटुंबिक वातावरण देऊन तुम्ही त्यांची संवाद साधता, हे खूप आवडतं मॅम. आणि श्रोते आहेत म्हणून आकाशवाणी आहे. नाही पण आपले आकाशवाणी अहिल्यानगर हे महाराष्ट्रात 1 नंबर रेडिओ केंद्र वाटतं मला. आणि आपण तसा प्रयत्नही करतो की आपण दर्जेदार कार्यक्रम देण्यात यावेत. खूप आवडतं मॅम. म्हणजे शेतीविषयक पण खूप सारी माहिती आपण देतो श्रोत्यांना, त्यामुळे खूप सारे शेतकऱ्यांना पण मदत होते. चालेल. आज कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, धन्यवाद. हॅलो गीत बहार. नमस्कार. नमस्कार. कोण बोलतो? सर धनंजय वाघ बोलतो. 1 महिन्यानंतर फोन लावला बरं का आपल्या गीत बहारला. अच्छा अच्छा. कुठून बोलताय? गंगापूर तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले बघा ताई. हो. त्या निमित्तानं पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा, सर्व साहेबांना, सर्व श्रोत्यांना बरं का. धन्यवाद. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. आणि बघा ताई, अहिल्यानगर आकाशवाणी असं आहे का आपण कुठेही ऐकू शकतो. म्हणजे 7 समुद्राच्या पलीकडे सुद्धा आपले श्रोते अहिल्यानगर आकाशवाणी ऐकतो बघा ताई. म्हणजे जबरदस्त आणि एकच नंबर आपले अहिल्यानगर आकाशवाणीचे कार्यक्रम असतात बघा ताई. अगदी धन्यवाद. आकाशवाणी ऐकतो आणि बाकीचे मोबाईल ऍपवर ऐकतो बघा ताई.
हो, मोबाईल ऍपमुळे आता सगळीकडे आकाशवाणी ऐकता येते. हो हो, म्हणजे सुविधा फार सुंदर झाली, विज्ञानाने प्रगती केली आणि सर्व आकाशवाणी आपल्याला ऐकायला भेटतात बघा. आपलं अहिल्यानगर आकाशवाणी म्हणजे आमचे सरळ श्रोत्यांची दिल की धडकन आहे बरं का. धन्यवाद. आणि त्याच्यामध्ये सर्व आपले निवेदक आहे, निवेदिका आहे, त्यांना सुद्धा खूप सुंदर असे श्रोत्याशी संवाद करतात. त्याबद्दल पण सर्वांचं असं आर्थिक अभिनंदन. धन्यवाद. बघा ताई, आपण आता एक चित्रपट आहे बघा ताई, जीवलगा. त्याच्यामध्ये फार सुंदर गीत आहे बघा, जीवलगा ऐकणं सांगणं असं एक गीत आहे बघा ताई. तर ह्या गीताचा आपण सर्व मिळून आनंद घेऊया ताई. चालेल, आज कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद. हॅलो गीत बहार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, कोण बोलतो? आज 1 महिन्याने फोन लावला मी. मच्छिंद्र हरिदास चांडोले बोलतोय मॅडम. आपले सर्व कार्यक्रम छान होते आकाशवाणीचे आणि नवीन याच्यामध्ये अजून बदल झालाय, तर त्याच्यामुळे अजून कार्यक्रम छान वाटू राहिले. हो, मी फार जुना श्रोता आहे मॅडम. अच्छा, काय करता आपण? मी माझं शिवण कामाचं व्यवसाय, काम करता करता रेडिओचे कार्यक्रम ऐकणे आणि उद्योग करणे. बरोबर. संध्याकाळी भक्ती संगीत असतं 6:40 हो सकाळी बी असतं. हो, आणि विविध भारतीचे कार्यक्रम असतात 12 ते 5. रात्री रजनीगंधाचा कार्यक्रम असतो, त्यात फार सुंदर गाणे आपण लावतो. धन्यवाद. मला सीमा चित्रपटातलं गाणं द्यायचंय, तू प्यार का सागर है तेरी एक बूंद के प्यासे हम. वा वा, अगदी छान आवड. मन्नाडेंनी गायलेलं गाणं आहे की आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येतात, काही जातात, पण त्याच्यावर मात करायचं, तो गाणं मन्नाडे साहेबाचं शिकवत. हो, अगदी. आणि जुन्या काळातली गाणीच अशी आहेत की ती अर्थपूर्ण होती. अर्थपूर्ण आणि केव्हा बी ऐकलं तरी जीवनाचा आनंदच भेटत. अजर अमर गाणे हे. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गाणं. बहार, कोण बोलताय? बोलते कुठून बोलताय? वाळून पारगाव नगर सोलापूर रोडवर गाव आहे ताई. बोला सर, काय म्हणताय? 4 वर्ष झाले ताई एका जागेवर बसून सारखं म्हणजे दिवसभर ऐकत राहतो तुमचे सगळे कार्यक्रम. चालेल, कार्यक्रमात कुठलं गीत ऐकताय आज? चलग सखे पंढरीला. चालेल, ऐकूया तुमच्या. नमस्कार. नमस्कार. हॅलो गीत बहार, कोण बोलताय? सचिन पोटे बोलतोय मॅडम, राहत्यावरून. काय म्हणताय? काय नाही, आता 90 वर्ष आकाशवाणीसाठी पूर्ण होत आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये मला सोतन या पिक्चर मधलं जिंदगी प्यार का गीत है जिथे हर दिल को गाना पडेगा हे गाणं ऐकायचं होतं मॅडम. नक्कीच ऐकूया. काय करता आपण? मॅडम मी घरीच आहे, म्हणजे मी टोटली ब्लाइंड. अच्छा, म्हणजे हा तुमचा ब्लाइंडनेस जन्मापासून आहे की अलीकडे झाले? 2017 पासून आहे मॅडम. 2017 पासून. हो, मी ड्रायव्हर होतो स्वतः, पण 2017 मध्ये माझी 1 वर्षामध्ये दृष्टी गेलेली आहे. अच्छा, याचं काय कारण वगैरे सांगितलं डॉक्टरांनी? याचं कारण वगैरे याचं असं सांगितलं होतं, म्हणजे की शुगर जर असेल तर डोळे जाऊ शकतात. ऍक्सिडेंट झालेला असेल तर ऍक्सिडेंट मध्ये डोक्याला मार लागला तर आपल्या वेन वगैरे ब्लॉकेज होऊन दृष्टी जाऊ शकते. माझा कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट नाही किंवा मला शुगर पण नाहीये. हा 2016चा जो सैराट चित्रपट आहे हा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. 26 डिसेंबरला 100% ब्लाइंडनेस म्हणून सर्टिफिकेट घेतलं आपल्या जिल्हा रुग्णालयामधून. मग आता हा वेळ कसा घालवता तुम्ही? दिवसभर आपली आकाशवाणी ऐकत, आपले अहिल्यानगर केंद्र. कोणते कोणते कार्यक्रम आवडतात? कार्यक्रम तर सर्वच आवडतात मॅडम, की सकाळपासून म्हणजे 6 वाजल्यापासून जे माझा FM चालू होतो, संध्याकाळी साधारणतः 11 वाजेपर्यंत चालू असतो. चालेल, कार्यक्रमात आज फोन. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हॅलो गीत बहार, कौन बोलता है? छत्रपति संभाजी नगर से रुल्लुद्दीन तमुली बात कर रहा हूँ। बोलिए सर। देखो, आपके कार्यक्रम सुन रहे हैं, बड़े कार्यक्रम हो रहे हैं। हम तो जो पुराने रेडियो श्रोता है, अच्छा अच्छा, तो हम रेडियो है, रेडियो श्रोता से अभी जो अहिल्यानगर में रेडियो श्रोता सम्मेलन हुआ था, हाँ वहाँ पे भी आई थी। अच्छा, तो आपको मराठी समझ में आती है? जी हाँ। अच्छा अच्छा, क्या करते हैं आप? अपने चाय की होटल है, तो शागन भाजी मार्केट में चाय से होटल। तो अब गर्मी का सीजन चालू है, तो आपके कस्टमर्स कम हुए हैं या कंटिन्यू जैसे थे वैसे ही है? नहीं, थोड़े मामूली कम हुए हैं। जहाँ पे व्यापारी लोग है चाय बराबर पीते, गर्मी हो तो भी चाय पीते, खाना कम खाते पर चाय बराबर पीते, जिन्हें हम कहते हैं चाय लवर्स। हाँ, व्यापारी लोग है। अच्छा अच्छा, आज कौन सा गीत सुनेंगे सर? गीत सुनूंगा, देखो फिल्म का नाम है इस देश में गंगा भाई, टाइटल सॉन्ग। हमारे घर के लोग आए, आबिर तंबोली, आमिर तंबोली, सबिया तंबोली। प्रोग्राम में आपने कॉल किया। हॅलो हॅलो गीत बहार, कोण बोलताय? कुठून बोलताय? मी धिंगार मधून बोलतो मॅडम। मला आपल्या गीत बहार मध्ये गाणे द्यायचे। कोणतं गीत ऐकताय? मेरे हमसफर चित्रपटातलं गाणे टायटल सॉन्ग आहे। चालेल, काय करता आपण? टेलर काम करतो मॅडम। टेलरिंगचा व्यवसाय आहे। कार्यक्रम
हॅलो. हॅलो विद्वान. हॅलो गीत बहार. कोण बोलतंय? मयुरी फुलपागर बोलते, कुठून बोलतेस? वडाळा महादेव. काय म्हणतेस? मला गाणं ऐकायचं होतं. हो, गाणं ऐकूया आपण. पण आता काय शाळेला सुट्ट्या चालू असतील ना? हो, मग काय करतेस तू सुट्ट्यांचं? मामाकडे राहते. मामाकडे आली आहेस? हा, मग मामाकडे काय मज्जा असेल. खूप कितवीला मजा आहेस तू? असते. 5वीला गेले. आता 5वीला गेली. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम? मराठी मीडियम. कोणता विषय आवडतो तुला? विचित्रकला वाचन. चित्रकला आणि वाचन. हो. म्हणजे चित्र काढायला आवडतं तुला. आणि शाळेत कोणत्या कोणत्या कार्यक्रमात भाग घेतेस? सगळ्या कार्यक्रमात भाग घेते. अरे वा, म्हणजे हुशार आहेस तू. बरं चालेल. आज कोणतं गीत ऐकतेस? नाच रे मोरा आंब्याच्या बना. ऐकूया तुझ्या आवडीचं गीत. कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद. थँक्यू. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हॅलो. हॅलो नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रम. कोण बोलताय? जी बहन नमस्कार. नमस्कार. कौन बात कर रहा है? मैं राजू यादव, ग्राम उपरहका, श्रीरामपुर डेरा, सरीला राठ मस्करा, हमीरपुर, बुंदेलखंड, उत्तर प्रदेश। बोलिए सर, कैसा मौसम है उत्तर प्रदेश का? मौसम बहन हमारी यूपी बुंदेलखंड का मौसम एकदम रंगीला है, ठंडी ठंडी हवाएं चल रही हैं। अच्छा अच्छा, यहाँ पे महाराष्ट्र में तो बहुत धूप है। हम बहुत परेशान है गर्मी से। चलो बहन, वहाँ हम सर्दी भिजवा रहे हैं। चलेगा। बोलिए सर, क्या करते हैं आप? हम कृषक हैं, कृषि का काम करते हैं। अच्छा अच्छा अच्छा। आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सुनते हैं? जी सुन। कौन कौन से कार्यक्रम सुनते हैं आप? ज्यादातर फोन इन कार्यक्रम में सुनता हूँ। चलेगा। कार्यक्रम में आपने फोन किया इसलिए धन्यवाद। जी बहन, प्रणाम। नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रम. कोण बोलतंय? बोलतो. काय म्हणता सर? आम्हाला गाव द्यायचं होते, खुद गरज म्हणलं कुछ भी नहीं रहता है दुनिया में लोगो काय करता आपण? मी मिस्त्री काम करत असतो. मिस्त्री काम करता. अच्छा, म्हणजे काम करता करता गाणी पण ऐकता. बरं बरं. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कोणते कोणते कार्यक्रम आवडतात? मी जास्त आरोग्यात बाहेर ते ऐकत असतो, रात्रीच कार्यक्रम ऐकत जास्त. अच्छा, म्हणजे गाण्यांचे कार्यक्रम जास्त आवडतात. हो, फोन गाणे. कुया तुमच्या आवडीचं गीत. कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. कार्यक्रमात आज इथंच निरोप घेते. पुन्हा भेटूया येत्या रविवारी एका नवीन सादरकर्त्यासोबत. आमचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं संतोष साबळे यांनी.